ईद निमित्तानं या सद्भावना कार्यक्रमाच्या अनुषंगाने मला लिंगकवळा या गावामध्ये उपस्थित राहण्याची संधी दिली त्याबद्दल सर्व ग्रामस्थ आणि आयोजक मंडळींचं सर्वप्रथम ऋण व्यक्त करतो। आणि आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येनं या कार्यक्रमाचा लाभ घेतला, या कार्यक्रमाला उपस्थित राहिला, ही खूप सुंदर गोष्ट आहे। विद्यार्थ्यांनी मुलांनी जो सहभाग नोंदवला तोही खूप महत्त्वाचा आहे। ज्या गोष्टी आत्ता सांगितल्या यापेक्षा वेगळं मी काही सांगणार नाही, कारण हे पचवणं देखील खूप महत्त्वाचं आहे। बरेच जण आपल्याला अमृताचे शब्द, अमृतासारखे शब्द देऊन जातात, परंतु आपण ऐकून विसरतो। बरेच जण आत्मसात करतात, त्यांचं जीवन सुंदर होऊन जातं, आणि जे विसरतात त्यांच्या जीवनामध्ये मात्र बाधा येतात। त्यामुळे आपण सर्वांना सांगितलेल्या गोष्टींचा विचार करावा, चांगलं ते खावं आणि वाईट असेल ते सोडून द्यावं, अशी जी संतांनी सांगितलेली परंपरा आहे त्या पद्धतीनं आपण चांगल्या गोष्टींचा, येथे सांगितलेल्या सर्व चांगल्या गोष्टींचा आपण स्वीकार करावा, आपल्या आयुष्यात त्याचा अनुभव घ्यावा, आणि हा नाशवंत देह आहे तो विसरू नये, मृत्यूला विसरू नये आणि सत्कर्म करत राहावं, अशीच अपेक्षा या कार्यक्रमानिमित्त सर्वांकडून बाळगतो। आणि भेदाभेद हा अमंगळ आहे हे देखील सर्वांनी लक्षात ठेवावं, अशी आशा व्यक्त करतो आणि अशा चांगल्या कार्यक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा देतो। थँक्यू, जय हिंद। थँक्यू। आता या कार्यक्रमाच्या आभार प्रदर्शनासाठी मी संजूभाऊ वाघमारे यांना विनंती करतो की त्यांनी आभार व्यक्त करावे। त्यापूर्वी एक सूचना आहे, कार्यक्रम संपल्यानंतर शिरखुर्म्याची व्यवस्था केलेली आहे, तरी सर्वांनी त्याचा स्वाद घ्यावा। आणि इथं स्टॉल आलेला पुस्तकांचा तो तिथं तुम्हाला पुस्तक फ्रीमध्ये भेटणार आहे, ज्यांना पाहिजे ते तिथून घेऊ शकता। आज आपल्या गावात पिंपळगाव सर्व जमाते इस्लाम या संघटनेकडून डॉक्टर पानेरकर साहेब यांनी इतकं अति सुंदर महत्त्व आपल्याला रसाळ भाषेत सांगलं, सर्वांनी आपण शांततेनं श्रवण केलं। त्यांनी हे बघा, कृपया 5 मिनिटं शांतता मालूम नाही, तुकाराम महाराजांच्या गाथ्यातले त्यांनी प्रश्न सांगले, ज्ञानेश्वरी माऊलीचं सांगलं, तर तुकडोजी महाराजचं सांगलं, कबीराचं सांगलं, म्हणजे हा किती गाढा अभ्यास आहे त्यांचा, विचार करा थोडासा। पण ते बी हिंदीत नाही बोलले, आपल्या मातृभाषेत मराठीत त्यांनी सांगलं आपल्याला, म्हणजे मनुष्य पशु योनीतून आला, मनुष्य पशु योनीतून आला, नारायण होण्यात आला, हे नराचे नारायण खरे झाले। त्यांनी एवढं अवगत केलं, त्यांचे खूप खूप आभार। आपल्या पूर्ण ग्रामवासियांतर्फे मी पानेरकर सर यांचे मनापासून खूप खूप आभार मानतो। तसेच या आपल्या कार्यक्रमाला वेळात वेळ काढून आपल्या पिंपळगाव पिराच्या पोलीस स्टेशनचे ठाणेदार भागवत मुळीक साहेब यांनी आपली उपस्थिती दर्शवली, त्यांचं आपल्या गावाच्या वतीनं पूर्ण मनापासून शब्दस्मरणाने हार्दिक स्वागत करतो। सर्वांनी मुळीक साहेबांचा एकदा जोरदार टाळ्या वाजवा, कारण त्यांची आज एक महत्त्वाची नीती होती, कारण समोर 14 एप्रिल आहे, 14 एप्रिलची आज त्यांनी मीटिंग घेऊन सर्व त्यांच्या डिपार्टमेंटचे जे कर्मचारी असतील ते आणि गावचे पोलीस पाटील असतील किंवा हे बौद्ध समाजाचे जे संघटनेचे अध्यक्ष असतील मंडळाचे, यांना बोलवून एक शांततेची त्यांनी मीटिंग पार पाडून तेवढा कार्यक्रम करून आपल्या कार्यक्रमाला त्यांनी उपस्थिती दिली, त्याबद्दल त्यांचे सुद्धा मी मनापासून या महादेव संस्थांच्या वतीनं आणि गावकऱ्याच्या वतीनं त्यांचे सुद्धा खूप खूप आभार मानतो। जमाते इस्लाम या संघटनेचे अध्यक्ष जियाभाई एसटी कंडक्टर आपल्या सर्वांचे परिचित आहेत, त्यांचे सुद्धा मी मनापासून आपल्या महादेव संस्थांच्या वतीनं आणि आपल्या निमकवळा गावाच्या वतीनं त्यांचे सुद्धा मनापासून खूप खूप आभार मानतो।
तसेच जुबेर भाई मौलाना यांनी खूप परिश्रम घेतले, 2-3 वेळा आपल्या गावात आले. त्यांनी विचारलं की भाऊ इथं आम्ही हा कार्यक्रम घेऊ का? म्हटलं तुमचं स्वागत आहे. आज मुस्लिम लोक आपण तिरस्कार करतो, मुस्लिम लोक असल्या आहेत ते आपल्या मंदिरात गेले, दर्शन घेतलं, सर्व विचारलं मंदिराचं, मंदिर कसं आहे, हेमाळपंथी मंदिर आहे, म्हणजे प्राचीन काळातलं मंदिर आहे. त्यांना ते एकदम प्रसन्न वाटलं हा परिसर पाहून. त्यांनी विचारलं तुम्हाला की इथं काही तुम्हाला परमिशन घ्यावं लागते का? म्हटलं आमच्या गावात तो काही भेदाभेद नाही. आम्ही पानेरकर सर या गावात एकच गणपती बसते. विशेष म्हणजे आज 10-15 वर्षाच्या अगोदर अब्दुल नावाचा एक व्यक्ती होता या गावात. आज तो ऍक्सिडेंट मध्ये वारला तो माणूस 5-6 वर्ष झाले. तो अब्दुल नावाचा माणूस गणपतीचा अध्यक्ष होता या गावात. 3 टर्म 3 वर्ष. मुस्लिमाचे घर 4-5 आहेत, पण ते तुम्ही माणसांना ही मुस्लिम आहे एकदम साफ मराठी बोलतात. कारण भेदभाव काही नसते. त्याच्या लग्नात हे सर्व कंपनी जाते, तेही आमच्या लग्नात म्हणजे धावतात, सर्व गोष्टी करतात. आमच्या गावात तो भेदाभेद, स्पृश्य अस्पृश्यता अजिबात नाही. नांदो तर सुखे गरीब अमीर एक मतानी. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात नांदो तर सुखे गरीब अमीर एक मतानी. मग हिंदू असो ख्रिश्चन नवा हो इस्लामी, मग कोणीही असो. हे गावाचं वैशिष्ट्य आहे. या गावात एक गुरुदेव सेवा मंडळ आहे. सर्व गावातील लोक गुण्या गोविंदानं नांदतात. थोडेफार तर भावाते भांडणं होतात, पण इतकं आमच्या गावात असं काही कट्टर वैरत्व अजिबात नाही. त्यामुळं साऱ्या लोकांचं या कार्यक्रमाला, कोणताही कार्यक्रम असला तर सहकार्य असते. तसेच आपल्याला या कार्यक्रमाला जे लाभलेले जे महान व्यक्ती आहेत पानेरकर सर, तसेच प्रशांत भाऊ सोनोने संस्थान अध्यक्ष मूळ निवासी मुक्ती मोर्चा, त्यांनी सुद्धा खूप आपल्याला मोलाचं मार्गदर्शन केलं. त्यांचे सुद्धा आपल्या महादेव संस्थांच्या वतीनं आणि निमकोळा सर्व ग्रामवासी यांच्या वतीनं त्यांचे सुद्धा मनापासून खूप खूप आभार. जी हे साऊंड सिस्टीम आहे अब्दुल्लाभाईचा विषय असा आहे. आताच पोरवरले कार्यक्रम झाला, वंदनीय तुकडोजी महाराजांची पुण्यतिथी झाली. त्या मंडळींनी सर्व लोकांना भगव्या टोप्या वाटल्या. अब्दुलभाई तिथं हजर होते. अब्दुलभाई म्हणून मला काऊन नाही तुम्ही टोपी दिली बरे? अब्दुलभाईले पहिले टोपी दिली, भगवी टोपी. स्वतः त्या माणसानं 7 दिवस भगवी टोपी डोक्यात ठेवली त्या कार्यक्रमात. आणि सर्वात हजर कार्यक्रम समजा 8:30चा आहे तर 8 वाजता साऊंड सिस्टीम एकदम स्ट्रॉंग शिट्टी नाही काही. आताही आज साऊंड कसा लागेला आहे म्हणजे त्यांचे सुद्धा मनापासून या सर्व ग्रामवासियांतर्फे आणि महादेव संस्थांच्या वतीनं त्यांचे सुद्धा खूप खूप आभार. मी सर्वांना विनंती करतो, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्यांनी या कार्यक्रमाला सहकार्य केलं त्या सर्वांचे मनापासून या निमकोळा ग्रामवासियांतर्फे आणि श्री महादेव संस्थान निमकोळा यांच्या वतीनं सर्वांचे खूप खूप आभार मानतो. तसेच आमचे मंदिराचे अध्यक्ष, त्यांनी सुद्धा वेळात वेळ काढून त्यांचा टाइम दिला. त्यांची सर्व टीम, त्या सर्वांनी सहकार्य केलं. त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. आणि मायाकडून काही बोलताना अवधानानं काही चूक झाली ते सुद्धा सर्व गावकऱ्याच्या वतीनं मी जाहीर माफी मागतो. आणि सर्वांनी इथंच बसा, सर्वांनी खीरखुर्म्याचा स्वाद घ्या, कोणीही उठू नका जागेवर. एकाच ठिकाणी सर्वांना येईल, एकही उठू नका.